नमस्कार. जय महाराष्ट्र. बघूया आजच्या विशेष बातम्या. भगवान विष्णू लक्ष्मीची मूर्ती केवळ पुरातन ठेवा नाही, ही आमच्या अस्मितेचा प्रश्न. समृद्धी महामार्गावर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि बालशुभा यांचा पुतळा तत्काळ उभारावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. माथुरतीर्थ सिंदखेडराजा येथे उत्खनात सापडलेली 11व्या शतकातील भगवान विष्णू लक्ष्मीची मूर्ती केवळ पुरातन ठेवा नाही, ती आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. जिजाऊ भक्तांचा ठाम विरोधामुळे ही मूर्ती इथेच थांबली आहे. 12 जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवाच्या पवित्र दिवशी ही मूर्ती दर्शनासाठी खुली करावी, नाही केल्यास छत्रपती सेना व मराठा क्रांती मोर्चा ती खुली करणार आहे. तसेच समृद्धी महामार्गावर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि बालशुभा यांचा पुतळा तत्काळ उभारावा व आजपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून मातृतीर्थाचा विकास झाला नाही, शासनाचा पैसा कुठे गेला याची श्वेतपत्रिका जाहीर करा. तसेच राज्य लखुजीराव जाधवराव राजवाड्यात सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना तिकीट वसुली सुरू आहे व ऐतिहासिक वस्तूची पडझड होत आहे. पुरातत्व विभाग झोपेत आहे. इतिहासाचा आणि श्रद्धेचा अपमान सहन केला जाणार नाही. शासनाने तत्काळ निर्णय घ्यावे, नाहीतर हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात घुमेल. तसेच दिलेल्या संपूर्ण आणि प्रमुख मागण्या मंजूर कराव्या, असा इशारा सिंदखेडराजा येथील विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत क्रांती मोर्चा राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी केला. या पत्रकार परिषदेत अशोकराजे जाधव, छावा संघटना राजे जाधव, बालासाहेब शेळके, दीपक किनगरे, संजय उगले, दिगंबर शिंदे, विठ्ठल चव्हाण, बाबासाहेब पुरंदरे, निलेश देशमुख, शिवाजी पुरंदरे आदी उपस्थित होते. एबी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे. नेमकी काय इथे सुविधा व्हायला पाहिजे आणि काय त्याला जबाबदार कोण आहे? जिजाऊ विकास आराखडा इथं 100% होणं गरजेचं आहे. इथं शून्य विकास आहे आणि ह्या ऐतिहासिक वस्तूची सगळी जडणघडण जी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती नाही. इथं तुम्हाला सांगतो, इथं सगळं तोडफोड झालेले आहे आणि ह्याला जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी 10 दिवसापूर्वी इथं येऊन इथं बैठक घेणं गरजेचे होते. शासनाच्या सर्व प्रतिनिधीला, लोकप्रतिनिधीला व सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन की इथं 12 जानेवारीला महाराष्ट्रातून लाखो जिजाऊ भक्त येतात. ह्यांची जी सोय करायला पाहिजे होती, यांची सुविधा पाहिजे होत्या, ते कुठेही सुविधा दिसत नाहीत आणि ह्या पालकमंत्र्याचा मी निषेध करतो. आणि हा मराठा असून सुद्धा याला तळमळ नाही. या तळमळीने तुम्हाला सांगतो, या जिल्ह्याच्या इथं येऊन बैठक घेऊन सिंदखेडराजात ज्या महाराष्ट्रातून जिजाऊ महिला आणि माझे सर्व जिजाऊ भक्त येतात त्यांना टॉयलेटची व्यवस्था नाही. इथं आंघोळीची रात्री म्हणजे झोपल्यानंतर सोय नाही, झोपण्याची, सकाळी आंघोळीची कुठलीही सुविधा होत नाही आणि पालकमंत्री मुंबईत बसून फक्त फोनवर आदेश देत असतील तर त्याचा मी निषेध करतो. आणि ह्या ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एक मासाहेब जिजाऊंचा एक आदर्श आहे आणि मासाहेब जिजाऊ सिंदखेडराजाचं गेले मी 7 वर्ष झालं इथं येत असतो. इथं माजी मंत्री आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांना मोफत नाश्त्याचं वाटप आहे आणि मशाल रॅलीला येणाऱ्या जे माता माऊली आहेत त्यांच्यासाठी आदल्या दिवशी 11 तारखेला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पंढरपूरच्या धर्तीवर या ठिकाणी महापूजा मागणी केली होती, काय नेमकी मागणी? या पंढरपूरला जसे विठुरायाचे आषाढी एकादशीला आणि कार्तिकीला राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येतात, तसे या मासाहेब जिजाऊ 12 जानेवारीचे शासकीय महापूजा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी दरवर्षी इथं येऊन एक प्रथा पाडावी आणि आमच्या जिजाऊ भक्तांची जी विनंती मागणी ती त्यांनी पूर्ण करावी. पालकमंत्र्यांचा तुम्ही आता निषेध व्यक्त केलाय, अजून कोणता निषेध व्यक्त करायला काय पुढची भूमिका असते? कोण जबाबदार ठरतात नेमकं तुम्ही राज्यातले आता मुख्य? हे बघा, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे मुख्य असतो. यांनी इथं बैठक घेणं काळाची गरज होती. सिंदखेडराजा इथं येऊन सर्व प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे होत्या. प्रत्येक स्पॉटवर
जाऊन इथं पार्किंगची हे जी सुविधा कुठलीही सुविधा होत नाही आणि या सर्व जिजाऊ भक्तांना त्या दिवशी म्हणजे 4-4 5-5 किलोमीटरवरून चालत यावं लागतं आणि इथं पाण्याची सोय नाही. इथं पैसे सांगतात की एवढा निधी दिला तेवढा दिला, निधी जातो कुठं? इथं निधी जातो कुठं? त्याचा विकास आणि डेव्हलपमेंट काय शून्य आहे. अहो राजे लखुजी राजे वाड्यातील CCTV बंद आहेत आणि पुरातन खातं तुम्हाला सांगतो दर्शनाला आलेल्या लोकांकडून चिठ्ठ्या फाडून वर्गणी म्हणजे त्यांच्याकडून तिकीट घेतलं जातं. हे काय प्रकार आहे? म्हणजे राज्यातील पर्यटन मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांनी तात्काळ इथं लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही केंद्राशी संपर्क करा आणि इथं जे जतन वस्तू केल्या पाहिजेत मासाहेब जिजाऊंच्या येथील ते तुम्हाला सांगतो तात्काळ सुशोभीकरण विकास होणं काळाची गरज आहे. तुमची काय भूमिका असणार? मी मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्रातील समन्वयकांना इथं शिंदखेड राजा येथे 12 जानेवारी झाल्यानंतर राज्याची बैठक बोलवणार आहे, हाक देणार आहे आणि इथं बैठक घेऊन महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं करणार आहे की ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे. मासाहेब जिजाऊ हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धेस्थानाचं जर विकास होत नसेल तर मी तुम्हाला सांगतो मोठं आंदोलन उभं करणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात